गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आपल्याला मनासाठी वचन आहे प्रेषितांची कृत्य याचा 18वा अध्याय 9 ते 10 वचन. प्रभूने रात्री पौलाला दृष्टांतात म्हटले, भिवू नको, बोलत जा, उगा राहू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही, कारण ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत. आजच्या आपल्या मनाच्या वचनात प्रेषित पौलाला प्रभू येशू ख्रिस्त धीर देत आहे, सुवार्ता सांगण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. माझ्या पाहण्यात असे अनेक ख्रिस्ती विश्वासणारे आलेत की ते स्वतःला ख्रिस्ती आहे असे सांगण्यात सुद्धा लाजतात. आज जगात ख्रिस्ती लोकांना तीव्र विरोधाला सामना करावा लागत आहे. भारतासारख्या देशात तो अधिक आहे. याचे एकमेव कारण असे आहे की लोकांना खरं सत्य समजण्याची आणि ऐकण्याची गरज नाही. ख्रिस्ती लोक जगात असे आहेत की ते देवाच्या सत्य वचनांची घोषणा करीत असतात आणि ह्यासाठी जगातील लोक त्यांचा द्वेष करतात आणि भितात. जगातील सुप्रसिद्ध सुवार्ता प्रचारक डॉक्टर हेरी आयर्नसाइड एकदा फार मोठ्या सभेत ख्रिस्ताची सुवार्ता सांगत होते. अनेक विश्वासणारे आणि अविश्वासणारे लोक सभेला हजर होते. सभा संपल्यावर एक नास्तिक विद्वान डॉक्टर आर्थर लुगी व्यासपीठावर आले आणि डॉक्टर हॅरी आयर्नसाइड यांना आव्हान देत म्हणाले, मला तुमच्यासोबत 2 विषयावर चर्चा करायची आहे. जगात देव नाही, ख्रिस्तावरील विश्वास हा खोटा आहे. डॉक्टर हॅरी आयर्नसाइड यांनी आव्हान स्वीकारताना त्यांना सांगितले, तुमच्या सोबत चर्चा करायस मला आवडेल, पण तुमच्या विषयाला प्रेषकातील 2 लोकांनी तरी दुजोरा द्या. तुमच्या विचाराने जगात देव नाही असे समजून एकतरी व्यक्ती असा आहे का पापात जीवन जगत असताना तो समाधानी आहे, समाजात प्रतिष्ठित आहे. दुसरा, तुमच्या विचाराप्रमाणे जगात अशी एकतरी वेश्या व्यवसाय करणारी स्त्री आहे का की ख्रिस्तावरील विश्वासात तुच्छ लेखून समाजात उच्च प्रतीचे मानाचे जीवन आता जगत आहे. प्रेषकाकडे होकारासाठी पाहिल्यावर एक देखील प्रेषक होकार देण्यास समोर आला नाही. डॉक्टर हेरी आयर्नसाइडने प्रेक्षकांना प्रश्न केला, असे किती लोक आहेत जे पापात जीवन जगत होते, पण ख्रिस्तावरील विश्वासाने ते आता पापविरहित जीवन जगत आहे आणि समाजात प्रतिष्ठित आहेत. प्रेक्षकाकडून असंख्य लोकांनी ओरडून होकार दिला. दुसरा प्रश्न त्याने विचारला, अशा किती स्त्री येथे आहेत ज्या ख्रिस्तावरील विश्वासाने व त्याच्या प्रेमाने वेश्या व्यवसाय सोडून समाजात प्रतिष्ठेचे जीवन जगत आहे. परत प्रेक्षकातून अनेक स्त्रियांचा होकारात प्रतिसाद मिळाला. डॉक्टर आर्थर लुगी मान खाली घालून पराभूत होऊन व्यासपीठावरून परत गेले. प्रियानो, जेव्हा आपण ख्रिस्तासाठी उभे असतो तेव्हा आपण एकटे नसतो. आपल्यासोबत देवाचे असंख्य सैनिक असतात, हे विसरू नका. धिटाईने सामना करत आपल्या विश्वसनीय प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव जेथे आपण आहोत तेथे घोषित करा. आपले वर्तन आणि जीवन असे ठेवा जेथे आम्ही जातो आणि दुसऱ्या व्यक्तीस भेटतो तेथे सुवार्तेचे विश्व तयार होत असते. ते सुवार्तेचे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या विजयाचे एक कारण होते आणि ते आपल्या आशीर्वादाचे एक स्थळ झालेले असते. प्रेमळ ख्रिस्ता,
माझ्यावर तुझे सत्य आणि प्रेमळ वचन जगाला सांगण्यासाठी तू मला ह्या जगात ठेवले. ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मला सहाय्य कर. आमेन.